दररोज आपण एमपीएससीने विचारलेले पीवायक्यू त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होती 2025 ची. त्यामध्ये विचारला गेलेला हा पीवायक्यू आहे. प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात, असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये हार्मोन्स खाली दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य संच आपल्याला निवडायचा आहे. आता यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहेत? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि कॉर्टिकोस्टेरॉन. त्याच्यानंतर कॉर्टिसोल, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यानंतर डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता प्रत्येकाबद्दल आपण माहिती घेऊ. प्रामुख्याने एमसी फेज आहे, म्हणजेच काय, मेन्स्ट्रुअल सायकलचा जो फेज आहे तो 1 ते 5 दिवसांचा असतो, ज्यामध्ये गर्भाशयाचे आवरण म्हणजे जे काही अशुद्धी असेल ते बाहेर निघते, त्यालाच आपण पाळी येणे असं म्हणतो. त्याच्यानंतर फॉलिक्युलर फेज असते. प्रामुख्याने कोणत्या हार्मोनमुळे तो होत असतो? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे तो वाढत असतो, 1 ते 13 दिवसांचा, ज्यामध्ये ओव्हरीमध्ये फॉलिकल्स मॅच्युअर होतात, इस्ट्रोजन वाढत आणि अंड तयार होण्याचा जो टप्पा आहे तो आपण याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर ओव्हुलेशन फेज आहे, जो 14 दिवसानंतर असतो. प्रामुख्याने याच्यामध्ये एक तयार झालेलं आहे ते मॅच्युअर होते आणि ओव्हरी मधून बाहेर पडते, यालाच आपण काय म्हणतो? ओव्हुलेशन फेज म्हणतो, जो 14 दिवसानंतर पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्वाची, हा गर्भधारणेसाठी सर्वात महत्वाचा दिवस असतो. त्याच्यानंतर दिवस आहे 15 ते 28, यामध्ये आपण बघतो त्याला ल्युटिकल फेज असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्रोजेस्टेरॉन वाढतो, युरेटस म्हणजे गर्भधारणा तयार होते आणि फर्टिलायझेशन न झाल्यास प्रोजेस्टेरॉन कमी होते, म्हणजे पाळी परत सुरू होते. अशा प्रकारे जर हार्मोन आपण इथे बघितले, कोणकोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल असतात? एफएसएच, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, नंतर ल्युटिनायझिंग हार्मोन, त्याच्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. अशा पद्धतीने हा संच आपण बघितला, याबद्दल माहिती घेतली. यावर आधारित आता आयोग समोर सुद्धा प्रश्न विचारू शकते, वन लाईनर सुद्धा प्रश्न विचारू शकते, म्हणून ही माहिती आपण इथे डिटेलपणे घेतली. त्याच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे, पूर्ण आपण प्रश्नांचा अनालिसिस घेतला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम आहे ते सुद्धा जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता. डेली काही जाहिराती, नोट्स, पीडीएफ वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.